नमस्कार मंडळी, आपल्या डेली व्लॉग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सो आज आहे अन्वीला सुट्टी, कारण आज आहे ईद आणि टीचर डे। सो तुम्हा सर्वांना ईदच्या आणि टीचर डेच्या खूप खूप शुभेच्छा। आज अन्वी घरी असल्यामुळे सगळं इकडे पसारा तिकडे पसारा, समोर वेगळं पसारा मांडलेला। सो असं सगळं सुरू आहे। ती तिला तयार करते स्कूलसाठी। आतापर्यंत स्वतःला तयार केलं, आता त्याला तयार करते। सो असं सगळं सुरू आहे रुटीन। थोडंसं तब्येत डाऊन असल्यामुळे मी लेटून आहे भरपूर वेळचं। काकू पण आज लवकर येऊन गेलं, त्यामुळे मी पण फ्री झाली, नाहीतर त्यांना लागणाऱ्या वस्तू देत राहावं लागतो। सो असं सगळं सुरू आहे। आणि आज दुपारी 3 वाजे आपलं मिंत्राचं बँगल्सचं कलेक्शन लाईव्ह होणार आहे। सो जर बघितलं नसेल कालचं लॉग, सो हा लॉग येण्याच्या आदल्या दिवशी आपलं हॉल क्रेज चॅनलवर ज्वेलरीचं जे हॉल आहे ते अपलोड झालेलं आहे। सो तुम्ही त्या चॅनलवर जाऊन नक्की बघू शकता आणि विजिट करू शकता। सगळ्या प्रोडक्टची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते। सो तिथं जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा। आणि असेच भरपूर व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहेत आपल्या हॉल क्रेज चॅनलवर। सो मी प्रयत्न करते जसं जसं पॉसिबल होईल। ॲक्च्युली आता असं होतं आहे की पार्सल यायला भरपूर वेळ लागतो, कारण मिशोचे पण पार्सल ऑर्डर केलेले आहेत, पण भरपूर वेळ लागतो। काही एक येतो तर मग काही दिवसांनी 3 येतात। तर सो असं मागे पुढे ॲट अ टाईम जर आले तर व्हिडिओ शूट करायला पण मला थोडंसं इझी होऊन जातं। मिंत्राचं फॉरवर्डचे जर पार्सल असले तर 1 ते 2 दिवसांमध्ये पार्सल पोहोचतात, पण मिशोचे खूप लेट होतात या वेळेला। सो बघू आता जसं पॉसिबल होईल तसं। वरून ॲटमॉस्फिअर बरोबर राहत नाही। जर मॉर्निंगला ऊन निघाली असेल तर नंतर 10 नंतर डायरेक्ट पावसाचं वातावरण क्रिएट होऊन जातं। जर सकाळी पावसाचं वातावरण नसेल तर डायरेक्ट 12च्या नंतर ऊन निघायला स्टार्ट होतं। सो असं सगळं रँडमली सुरू आहे। छान गणेशोत्सव सुरू आहे बाहेर। फक्त 2 ते 3च आम्ही गणपती बघू शकलो, त्यानंतर मग 2 दिवस तर पाऊसच होता। 1 दिवस आम्ही बाहेर चालले गेलो भंडाऱ्याला, आणि काही वेळेला मग मीच डाऊन असते, त्यामुळे मग पॉसिबल पण होत नाही, कारण अजयला पण येईपर्यंत उशीर होतो, जेवण वगैरे करेपर्यंत पण उशीर होतो। आणि दुसरी गोष्ट लाईन एवढी जास्त असते बाहेर की एक ठिकाणी आम्ही गेलो तर त्या दिवशी VIP पासेस काढूनच आम्हाला अंदर जावं लागलं, कारण वेळेवर पाऊस सुरू झाला आणि ज्या पद्धतीची लाईन लागलेली होती एकदम लॉंग डिस्टन्सपासून, तर जवळपास 1.5 तास त्यामध्ये लागलं। आणि लिटरली बघून ज्या पद्धतीने ते आतमध्ये पास करत होते त्यावरून असं वाटत होतं की रात्रीचे डायरेक्ट 12 वाजणार आहेत दर्शन घेईपर्यंत। सो भरपूर छान छान थीम आहेत नागपूरला यावेळेला। आणि दुसरी गोष्ट, यावेळेला उज्जैनवरून गणपती आणलाय, सॉरी हत्ती आणलेला आहे, छोटा हत्ती। सो खूप छोटं नाही आहे, एकदम मीडियम साईजचं पिल्लू आहे ते हत्तीचं। छान त्या दिवशी रॅली काढली, अन्वीला पण बघायला मिळालं स्कूलमधून येताना। आणि इथेच जैताडाला एक प्रसाद नगर म्हणून आहे, तिथे त्याचं स्टे आहे। सो तिथं जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता। मे बी आजपासून की कालपासून तरी त्याची एक गंगा आरती म्हणून ठेवली त्यांनी, आयोजित केलेली होती, ती ठेवलेली आहे। सो ते जाऊन तुम्ही अटेंड करू शकता। टायमिंग मला माहिती नाही, मे बी इंस्टाग्रामवर वगैरे तुम्हाला मिळून जाईल। आणि नॉर्मल जर दर्शन घ्यायचं तर 100 रुपीज त्यांची फी आहे। सो अशा पद्धतीचं, आणि त्याचं नाव आहे श्याम। सो कंटिन्यू त्याच्या माथ्यावर असं श्याम म्हणून लिहिलेलं असतो आणि छान डेकोरेट केलेलं असतो। सो चला बघू आज संध्याकाळचं काय रुटीन राहतं आहे अन्वीचं। तर आज दिवसभर असं सुरू राहील, हे काढा ते काढा ते काढा, सतत तिचं ते। आजकाल ती कार्टून्स म्हणजे प्रॉपर ती कार्टून आधीपासून बघत नाही, खूप छोटी असताना म्हणजे 1 इयरपर्यंतच तिने ते जे राईम्स म्हणतो आपण किंवा पोएम्स आहेत ते बघितले तिने, जे TV वर क्रिएट केलेलं असतात कार्टूनला घेऊन। सो ते तिने बघितले, पण आता तिचं असं आहे की ती कार्टून्स बघत नाही। लाईक मोटू पतलू पण बघितलं खूप कमीही बघते ती। जनरली ती असे बघते की आपल्यासारखे ॲज अ ह्युमन बिईंगचे जे पण काही कार्टून्स आहेत, म्हणजे काही जे स्टोरी तयार केलेले असतात ते तिला बघायला जास्त आवडते। म्हणजे जे प्रॉपर असे कार्टूनचे फेसेस असतात ते तिला बघायला आवडत नाही, तिला असं वाटतं की ते कार्टून नाही, ते दुसरं काहीतरी आहे। सो असं सगळं सुरू आहे। पण आता एवढं आहे की ती कंटिन्यू TV नाही बघत, तिकडे समोर TV सुरू आहे, तिकडे खेळून झालं, आता इथं येऊन खेळत होते।
पुन्हा ते समोर येतं, दिवसभर हे असं सुरू राहील. बरं आहे की ती आधीसारखं तेवढं पसारा करत नाही, त्यामुळे मला तेवढं आवरावं नाही लागत. सोबतच तिलाच उचलायला लावून देते मी, म्हणजे सोबतच आवरणं पण होतं. आणि बघू आज संध्याकाळचं काय रुटीन राहतं आहे. थोडंसं सामान घेऊन आणायचं आहे, किराणा सामान संपलेलं. ॲक्च्युली गावाकडे जाणं झालं पण माझंच लक्षात नव्हतं काही आणायचं आहे म्हणून. थोडंसं वाटतही होतं की काहीतरी विसरले आहे मी. सो बघू आता, नेक्स्ट मंथ दसरा वगैरे आहे तर गावाकडे जाणं होईल. आणि मेन म्हणजे नेक्स्ट मंथ दिवाळी आहे. सगळ्यात मोठं या वेळेला म्हणजे दिवाळी खूप लवकर येते, खूपच लवकर येते. अगदी नेक्स्ट मंथ दिवाळी वाटत नाही आहे. आधी दिवाळी म्हटली की प्रॉपर थंडी असायची. सो चला बघू, जे पण काही रुटीन आहे तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. स्टे ट्यून.